उबाठा पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज नाशिकच्या जिल्ह्याचा दौरा करत रस्त्यांची पाहणी केली. मात्र ज्या ठिकाणी मी खड्ड्यांची पाहणी करणार आहे त्या ठिकाणी अगोदरच प्रशासनाने खड्डे बुजवल्याचे म्हणत 17 तारखेला खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात नाशिक शहरात भव्य जनआक्रोश मोर्चा काढणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर पेगलवाडी येथील शाळकरी विद्यार्थ्यांनी खड्ड्यांवर उपरोधिकपणे रिपोर्टिंग केलं होतं. यात रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल ही मुलं बोलली होती. अशातच आदित्य ठाकरे यांनी त्या ठिकाणी भेट देत शाळकरी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ज्या शाळकरी विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दुरावस्थेचा व्हिडिओ बनवला त्यांच्यासह इतर विद्यार्थ्यांसोबत आदित्य ठाकरे यांनी संवाद साधला. तुम्हाला अजून काय पाहिजे मला सांगा, मी तुम्हाला मदत करतो. भविष्यात कोणाला काय बनायचे यासह विद्यार्थ्यांचे व्हिजन आदित्य ठाकरे यांनी जाणून घेतले. यानंतर आदित्य ठाकरे यांनी नाशिक शहरातील रस्त्यांची पाहणी केली. मात्र मी ज्या ठिकाणी भेट देणार त्या ठिकाणी अगोदरच प्रशासनाने रस्त्याचे खड्डे बुजवले असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. मात्र नाशिकच्या विविध प्रश्नांबाबत खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात 17 ऑगस्ट रोजी नाशिक शहरात भव्य जनआक्रोश मोर्चा काढणार असून प्रशासनाला याबाबत जाब विचारणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आज नाशिकचा प्रवास तसं पाहायला गेलं तर आतापर्यंत गेले 3-4 वर्ष आम्ही पाहतोय नाशिक पर्यंत येईपर्यंत पाठदुखी व्हायची. जो काही रस्ता होता भिवंडी कल्याण तो सगळा तो पट्टा आहे तिथे आपण पाहिलं तर आज मी व्हिडिओ पण टाकलाय, स्वतः काढलेला तो व्हिडिओ आहे. आपण खूप वेळा म्हणतो की आपण नाशिककडे इंडस्ट्री खेचणार मुंबई नाशिक जो काही रस्ता आपण करतो त्याच्यामुळे ते लॉजिस्टिक्स हब किंवा असं सगळं काही, तर परिस्थिती काही बदललेली नाही. गेल्या 4 वर्षांमध्ये कदाचित खड्डे वाढलेले आहेत आणि पुढे समृद्धीवर आल्यानंतर देखील पॅचवर्क तर समृद्धीवर पण सुरू झालेले आहेत. जो रस्ता आता 4 वर्षापूर्वी उद्घाटन झालं, 3 वर्षापूर्वी उद्घाटन झालं, जे रस्ते आम्हाला वाटायचे नाशिकमध्ये चांगले आहेत, जे डांबरी रस्ते होते, 2 लेन असतील पण चांगले रस्ते होते, तेही खराब झालेले आहेत. आज अंबड MIDC असेल किंवा इतर सगळे जे काही लिंक रोड वगैरे आम्ही आलो, आज परिस्थिती हीच आहे. सगळ्या नाशिककरांना मला हे विचारायचं आहे की रस्त्याची कामं सुरू झाल्यापासून मी सगळीकडे जिथे जिथे थांबत होतो, कोण ट्रॅफिकमध्ये अडकलेलं, कोणी तिथे आजूबाजूचे दुकानदार असतील, कोणी रहिवासी असेल, कोणी विद्यार्थी असतील, हे येऊन मला सांगत होते की आधीचे रस्ते साहेब चांगले होते. 5-6 महिने आम्ही जो काही पाहतोय धुमाकूळ घातलाय कॉन्ट्रॅक्टर्सनी सगळीकडे, एवढा भयानक प्रकार चालू आहे. बरं, काल माझी यादी रस्त्याची कुठे कुठे मी जाणार हे सांगितल्यानंतर फटाफट तिथे JCB दिसत आहेत, कामं सुरू झालेली आहेत. पण कॉन्क्रीटचे रस्ते देखील बनवत असताना काही लेवल आपण पाहतो काही काही ठिकाणी एवढी उंचवलेली आहे की ते पाणी जाऊन आजूबाजूच्या घरांमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये साचणारच आहे, तुंबणारच आहे. तर ही अशी परिस्थिती आपण नाशिककरांसाठी पाहतोय, ह्या भाजपाने करून ठेवलेली आहे. 17 तारखेला संजय राऊत साहेब स्वतः इथे मोर्चा काढणार आहेत. हजारो नाशिककरांना मी आवाहन करतोय की आपण या ह्याच्यात मोर्चात सामील व्हा. कुठच्याही पक्षाचे आपण प्रतिनिधी असाल, कुठच्याही विचारधारेचे आपण नाशिककर असाल, पण मला वाटतं सगळी ही विचारधारा बाजूला ठेवून नाशिकसाठी सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि हे आंदोलन करणं गरजेचं आहे. कारण ही परिस्थिती फार भयानक आहे. ही परिस्थिती अशी राहिली पुढचे 3-4 महिने. आज चाकणची आपण बातम्या पाहिलेली आहे, नाशिकमधून पण इंडस्ट्री अशीच निघून जाईल आणि नाशिककर देखील स्थलांतरित व्हायला पुढे मागे पाहणार नाही. कारण असं किती दिवस राहायचं. बरं, हे काम आता आपण पाहतोय, मी येणार म्हणून अनेक ठिकाणी काम सुरू झालं, पण ह्याच्या आधी आणि नंतर जेव्हा काम परत थोडं बंद होईल किंवा गती कमी होईल, आरोग्याचे विषय आहेत, स्वच्छतेचे विषय आहेत, डासांचं आपण पाहतोय वाढणार सगळीकडे, डेंग्यू मलेरिया, हे सगळं कोण पाहणार आहे? महानगरपालिका सांगते, प्राधिकरण बघते, प्राधिकरण बोलते, महानगरपालिका. नेमकं चाललंय काय हा विषय नाशिककरांसमोर महापौर म्हणून तुम्ही येऊन सांगणार आहात का पुढे? मिळण्यासाठी येतात. आपल्याला वाटतंय त्याचा विनियोग होतो यांच्याकडनं किंवा सरकार हे 35,000 कोटी रुपये उचित पद्धतीने वापरते असं दिसतंय. आता उचित की अनुचित आपण ह्याला आता उत्तर, आपल्याला ज्या पद्धतीचं काम चालू आहे, कसं असतं की कुठचेही काम सुरू केल्यानंतर दोन्ही गोष्टी असतात. एक, पुढच्या वर्षी कुंभमेळा आहे त्याच्यासाठी आपण काम करतोय मान्य, त्याच्यासाठी कामासाठी जो काही पुढे मागे त्रास होईल हा आम्ही पण समजतो. रस्त्याची कामं असतात तेव्हा त्रास होतो. ते लिहिलंच नाही ना पाटी, इनकन्व्हिनियन्स इज रिग्रेटेड. कोण इनकन्व्हिनियन्स करतंय, कोण रिग्रेट करतंय कोणाला माहित नसतं, पण पाटी लिहून टाकली असते. पण ती पाटी लिहिल्यानंतर त्याच्या मागची जी भावना असते की खरोखर लोकांना जो त्रास होतोय, तुम्हाला खरोखर त्याचा त्रास होतोय का, त्या जो काही लोकांचे छळ होतोय त्याचा. आज पण मी पाहत होतो ना, आता जसं तुम्हीच मला काही काही ठिकाणी सांगितलं थांबल्यानंतर की तुमच्याच दौरा लागल्यानंतर काल इथे JCB लागले, तुमच्या दौऱ्यानंतर रोलिंग सुरू झाले. बरं, मी ते पेगलवाडीत गेलो होतो, ती बातमी तुम्ही पाहिली असेल, ते आदित्य आणि स्मिता 2 तरुण विद्यार्थी आहेत. परवाकडे त्यांनी जो व्हिडिओ केला, की काल व्हिडिओ केला, मी त्या आपल्या सगळ्या सहकार्याने आमच्या सांगितलं मला जाऊन त्यांना भेटायचंय. त्र्यंबकेश्वरला देखील ह्याच मोठ्या संख्येने कामं चालू आहेत कुंभमेळ्यासाठी.
पण 2023ला जो झालेला रस्ता होता तो कुठे वाहून गेला की रस्ता कुठे होता ते कळत नाही. आज त्याच रस्त्यावर मी गेलो होतो. मी चाललोय म्हणून रात्री काल 1:30 वाजता डागडुजी सुरू झाली आणि पावसात डागडुजी सुरू झाल्यानंतर सकाळी कलेक्टर गेले, सकाळी मला वाटतं खोसकर साहेब जे आमदार ते गेले, दुपारी मी पोहोचेपर्यंत रस्ता परत गायब. तर हे नेमकं चाललंय तरी काय? हा पैसा जनतेचा आहे आणि हा कसा वापरला जातोय, जो आपण आता प्रश्न विचारला ना की उचित की चुकीचं, मला वाटतं उत्तर ह्याच्यातच आहे की जी कामं चालू होती, प्रोसिजर काय आहे कामाची, पद्धत काय आहे आणि काम होताना काय नेमकं हलगर्जीपणा आपण पाहतोय कॉन्ट्रॅक्टर कडून, ह्याच्यातच मला वाटतं फार मोठं उत्तर मिळेल. काही आता वर्ष कुंभमेळा चालू आहे, एवढे दशकं चालू आहे, आपण पाहतोय कुंभमेळा अनेक झाले तिथे. मला वाटतं 17 की 18 साली पण झाला होता, 15ला झाला होता, तेव्हा पण हेच मुख्यमंत्री होते. पण आता जे काही त्यांच्या डोळ्यासमोर दिसायला लागलेलं आहे की अयोध्येमध्ये चंदा चोरी जशी झाली तशी इथे कुंभमेळ्यामध्ये मला वाटतं किती 35 की 40,000 कोटीचे कॉन्ट्रॅक्ट, ते कॉन्ट्रॅक्ट दिलेत कोणाला? ते कॉन्ट्रॅक्टचे पैसे कुठे का? आता पण मला एक कटिंग पाहिलं, ह्या लोकांनी विचारले प्रश्न की जर एवढे कोटी, ठराविक कोटी, मला वाटतं 290 कोटी जर दाखवलेत कुंभमेळ्याचे दिलेले आहेत, महापालिका की प्राधिकरण सांगते आम्ही नुसते 102 कोटी पाहिलेले, मधले हे पैसे गेले कुठे? आणि मग परवाकडे जे मुख्यमंत्र्यांचं मी उत्तर ऐकलं की आम्ही गॅसच्या लाईन टाकतोय म्हणून रस्ते खोदून ठेवलेत. गॅसच्या लाईनसाठी रस्ते खोदलेत एवढे? मुंबईत पण पाईप गॅस आहे, पण एवढे रस्ते कधीच खोदून ठेवले नव्हते. तर ह्याला उत्तर कोण देणार? आणि असं जर दत्तक एक एक शहर मुख्यमंत्री घेत असतील तर कुठचंही शहर दत्तक न घेतलेलं बरं मुख्यमंत्र्यांनी. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.